जगातील विविध देशांमधील भ्रष्टाचाराच्या पातळीचा आढावा घेणारा 2023चा भ्रष्टाचार धारणा निर्देशांक करप्शन परसेप्शन्स इंडेक्स CPI मंगळवारी जाहीर झाला असून या अहवालात दक्षिण सुदान हा जगातील सर्वाधिक भ्रष्ट देश ठरला आहे। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून दरवर्षी हा निर्देशांक प्रसिद्ध केला जातो। अहवालानुसार सोमालिया, वेनेझुएला, येमेन, लिबिया, इरिट्रिया, सुदान, निकाराग्वा, सिरिया, उत्तर कोरिया आणि इक्वेटोरियल गिनी या देशांचा समावेश सर्वाधिक भ्रष्ट देशांच्या तळाच्या क्रमांकात करण्यात आला आहे। हे देश साधारणतः 180 ते 172 या क्रमांकांच्या दरम्यान असून शासनातील पारदर्शकतेचा अभाव, राजकीय अस्थिरता, संघर्ष आणि कमकुवत प्रशासकीय यंत्रणा ही प्रमुख कारणे असल्याचे अहवालात नमूद आहे। दरम्यान भारताचा क्रमांक या निर्देशांकात 91वा नोंदवण्यात आला आहे। गेल्या काही वर्षात भारताचा क्रमांक मध्यम गटात कायम असून भ्रष्टाचार विरोधी उपाययोजना, डिजिटल व्यवहारांचा प्रसार आणि पारदर्शकतेसाठीचे प्रयत्न असूनही अद्याप सुधारणा आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। भारताच्या शेजारील पाकिस्तानचा क्रमांक 136वा असून दक्षिण आशियातील अनेक देश अजूनही भ्रष्टाचाराच्या समस्येशी झुंज देत असल्याचे चित्र या अहवालातून स्पष्ट झाले आहे। CPI हा निर्देशांक तज्ज्ञांचे मत, उद्योग क्षेत्रातील सर्वेक्षण आणि विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालांच्या आधारे तयार केला जातो। 0 ते 100 या गुणांमध्ये देशांचे मूल्यांकन केले जाते। 0 म्हणजे अत्यंत भ्रष्ट तर 100 म्हणजे अत्यंत स्वच्छ प्रशासन। तज्ज्ञांच्या मते भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मजबूत न्यायव्यवस्था, पारदर्शक प्रशासन, स्वतंत्र माध्यमे आणि उत्तरदायी राजकारण ही 4 महत्त्वाची घटक आहेत। भारताने काही क्षेत्रांत प्रगती केली असली तरी स्थानिक प्रशासन, कंत्राटी प्रक्रिया आणि राजकीय निधी या क्षेत्रांत अजूनही सुधारणा अपेक्षित असल्याचे मत व्यक्त होत आहे। या अहवालानंतर भारतातील भ्रष्टाचार विरोधी धोरणे आणि प्रशासनातील पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे।